संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या सर्व महामानवांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या त्यागाला मी विनम्र अभिवादन करते. महामाता महाप्रजापती माता यशोधरा, राजमाता जिजाऊ, माता सावित्रीमाई, माता भीमाई, माता रमाई ह्या सर्व महामातांना, त्यांच्या त्यागाला मी विनम्र अभिवादन करते. भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनाही मी विनम्र अभिवादन करते. विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर ह्या सर्वांना, त्यांच्या कार्याला, त्यांच्या चळवळीला मी सविनय जयभीम करते. भारतीय बौद्ध महासभेच्या लातूरची कार्यकारिणी आदरणीय प्राध्यापक गायकवाड सर, आलटे सर, साबळे भाऊ, उबाळे भाऊ, कांबळे भाऊ, गायकवाड भाऊ ह्या सर्व धम्मबंधूंना मी मानाचा जयभीम करते. ज्येष्ठ उपासक उपासिका, माझ्या मैत्रिणी, ऑनलाईन जे सर्व उपासक उपासिका आहेत त्या सर्वांना मी सविनय जयभीम करते. नमो बुद्धाय. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जी वर्षावास प्रवचन मालिका जी आयोजित केलेली आहे त्यामध्ये मला आज बोलण्याची संधी दिल्याबद्दल प्राध्यापक गायकवाड सर, आलटे सर त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि मी विषयाकडे वळते. माझं नाव रेखा पवार, माझं MA BEd झालेलं आहे. आता सध्याच मी पालीमधून MA केलेलं आहे, म्हणून मी पालीचा विषय निवडलेला आहे, पाली साहित्य आणि धम्मसंगिनींचा इतिहास. तर सर्वात प्रथम आपण पाली का शिकावी आणि कशी शिकावी याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. तर आपण पाली का शिकावी, पालीचा अभ्यास आपण का करावा, तर आपण पहिल्यांदा बौद्ध आहोत म्हणून. आपण का अभ्यास केला पाहिजे, आपण बौद्ध आहोत म्हणून. तर आपल्याला 1956 साली बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एका क्षणामध्ये आपल्याला एवढ्या मोठ्या महान संस्कृतीचा त्यांनी हिस्सा बनवले, एवढ्या मोठ्या महान संस्कृतीचा आपण भाग बनलोय म्हणून. आणि आपण 64 वर्षाचे बौद्ध असलो तरीही भारतातला बुद्ध हा जगामध्ये एवढा पसरलेला आहे, पिढ्यानपिढ्यापासून तिथं रुजलेला आहे. तिथले लोक धम्मानुसार आचरण करतात, तिथली बौद्ध संस्कृतीचं पूर्ण त्यांना ज्ञान आहे. आपण 64 वर्षाचे बौद्ध असलो तरीही आपण अजून ह्यापासून कोसो लांब आहे. म्हणून आपण बौद्ध आहोत म्हणून आपण पालीचा अभ्यास केला पाहिजे. मी दुसरा मुद्दा असा मांडेल, सगळे बुद्ध वचन पालीमध्ये आहेत. भगवंताचा जो काही धम्मोपदेश आहे, जे काही भगवंतांचे सूक्त आहेत, हे सर्व पालीमध्ये आहेत. त्याच्यामुळं आपण पाली जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपली ती जबाबदारी आहे, आपलं ते कर्तव्य ठरतं. तर आपण बौद्ध आहोत म्हणून, आणि बुद्ध वचन हे संपूर्ण पालीमध्ये आहे, तथागतांचा पूर्ण धम्मोपदेश पालीमध्ये आहे, म्हणून आपण पाली जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. मी तिसरा मुद्दा मी असा मांडेल, जी आपण वंदना म्हणतो, बुद्धं शरणं गच्छामी म्हणावं का बुद्धं शरणं गच्छामी म्हणावं. तर बघा, बुद्धं आपण जेव्हा अनुस्वार लावतो, जेव्हा बुद्धं शरणं गच्छामी म्हणतो, तर तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की मी बुद्धांच्या गुणांचे अनुसरण करतो. जेव्हा अनुस्वार लावतो बुद्धं म्हणतो, आणि जेव्हा आपण बुद्धं म्हणतो, म लावतो, बुद्धं शरणं गच्छामी असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ होतो मी माझा देह अर्पण करते. तर बघा, अनुस्वार आणि म लावल्यामुळे एवढ्या अर्थाचा अनर्थ होतो. तर आपण वंदना म्हणताना आपण ती कसा उच्चार केला पाहिजे, आपल्याला त्याचा अर्थ समजला पाहिजे. त्याच्यामुळं आपण वंदनेचा निदान अर्थ कळावा म्हणून तरी आपण पाली शिकली पाहिजे. तर बघा, आपण बौद्ध आहोत म्हणून
त्रिपिटक बुद्ध साहित्य संपूर्ण पाली भाषेत आहेत म्हणून, आपण जी वंदना म्हणतो त्याचा अर्थ कळावा म्हणून. तर त्याचबरोबर मुस्लिम बांधव आहेत, मुस्लिम धर्माचं कुराण आहे, बायबल आहे, ख्रिश्चन धर्मांचं बायबल आहे, हिंदू धर्मियांचं गीता आहे, शीखांचं पंजाबी भाषेमध्ये गुरु ग्रंथ साहिब आहे. हे सगळ्या जाती धर्माचे बांधव त्यांची त्यांची भाषा शिकून त्याच्यातला त्यांचा उपदेश जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तर आपलाही धर्मग्रंथ आहे, त्रिपिटक आहे, पूर्ण पालीमध्ये आहे. बाबासाहेबांनी त्रिपिटकाचा अभ्यास करूनच आपल्याला द बुद्धा अँड इन हिज धम्मा हा ग्रंथ दिलेला आहे. आणि जगाच्या पातळीवर आपल्याला बौद्धांचा पवित्र ग्रंथ कोणता असं जर विचारलं तर त्याचं उत्तर त्रिपिटक हे आहे. तर म्हणून आपण ह्या पाली साहित्याचा जर अभ्यास केला तर मी असं म्हणेन, दुसऱ्या धर्माचे लोक त्यांच्या त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास करतात म्हणून नव्हे, तर बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचा हक्क दिला, लिहिण्या वाचण्याचा हक्क दिला आहे. तर त्यासाठी आपला हक्क बजाव, आपण 64 वर्ष झालेत बौद्ध म्हणून आहोत, तर आपण खूप मागे पडतोय. तर आपल्याला बाबासाहेबांनी हक्क दिलेला आपण तो हक्क निभावला पाहिजे. आपण हा सगळा अभ्यास केला पाहिजे. दुसऱ्या धर्मांचे करतात ते ठीक आहे तिथपर्यंत, तर निदान त्यांच्याकडं बघून तरी, पण बाबासाहेबांनी आपल्याला हक्क दिला आहे तो आपण बजावला पाहिजे. तर मी चौथा मुद्दा असा मांडेन की बघा, आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या घरातल्या मुलांना, नातवंडांना आपण सांगू शकतो की अरे हे असं नाही, असा उच्चार करायला पाहिजे. तर आपण जर आपण जाणू शकलो तरच आपण त्यांना सांगू शकू ना. तर मग आपण जाणून घ्यायचं, आपण त्यांना सांगू. आणि पाली संवर्धन होण्यासाठी तर मदत होईलच, पण आपल्याला सुद्धा, स्वतःला सुद्धा तथागतांचे उपदेश किती सूक्ष्म आणि त्याच्यापासून किती गंभीर स्वरूपापर्यंत तथागतांचा उपदेश आहे हे आपल्याला जाणू शकतं. आपल्याला जाणून घेतलं तरच आपण अनुसरण करू शकू. तर त्यासाठी प्रथम आपण बुद्ध आहोत म्हणून, नंतर आपण वंदनेचा अर्थ कळावा म्हणून, त्याचबरोबर पाली साहित्य हे पूर्ण तथागतांचा उपदेश हा पालीमध्ये आहे म्हणून, आणि पुढच्या पिढीला आपण मार्गदर्शन करू शकू, लहान मुलांना सांगू शकू, वंदनेचा अर्थ कळू शकतो. ह्यासाठी आपण पालीचा अभ्यास केला पाहिजे. तर ह्याच्या पुढं आपण बघू की कसा करायचा. तर कसा करायचा, जर आपलं शिक्षण BA झालेलं असेल, तुम्ही कला शाखेमध्ये जर तुमची डिग्री असेल, तर आपल्याला डायरेक्ट MA साठी पाली विषय घेता येतो. आणि जर आपलं शिक्षण कॉमर्स किंवा सायन्स साईडमध्ये झालं असेल तर आपल्याला 1 वर्षाचा पालीचा डिप्लोमा करावा लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला MA साठी पाली विषय घ्यावा लागेल. तर आता सध्या औरंगाबादला बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या मिलिंद कॉलेजला MA साठी पाली विषय उपलब्ध आहे. माझंही मिलिंद कॉलेजलाच ॲडमिशन आहे. औरंगाबादचे प्रॉपर विद्यार्थी भरपूर आहेत. जास्तीत जास्त रिटायर्ड मंडळी, उपासक उपासिका ह्या रिटायर झालेले आमच्या बॅचमध्ये भरपूर आहेत. आम्ही एक्सटर्नल म्हणून ॲडमिशन घेतलेलं आहे. माझ्यासोबत लातूर, जालना, पुसद, अकोला इथले विद्यार्थी आहेत. आम्ही घरी बसून परीक्षा देतो आणि औरंगाबादचे प्रॉपर विद्यार्थी जे आहेत ते दररोज कॉलेज करतात. पालीचे HOD डॉक्टर सत्यपाल भंते जे आहेत ते सर्वतोपरी आपल्याला मदत करतात. रेग्युलर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळते. जर तुम्ही स्वाधार योजनेमध्ये बसत असाल तर स्वाधार योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. 60-70 हजारापर्यंत तुम्हाला स्वाधार योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. तर ह्याचबरोबर आपण जर आपल्या शिक्षणामध्ये जर खूप मोठा गॅप पडलेला असेल तर आपण गॅप सर्टिफिकेट काढू शकतो. गॅप सर्टिफिकेट काढून आपल्या डिग्रीची ओरिजिनल आपल्याला TC लागेल, BAची, आणि मार्क मेमो आणि आधार कार्डची झेरॉक्स, बस एवढंच आपल्याला कागदपत्र लागतील. एक्सटर्नल म्हणून आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिथं 2-2.5 हजार रुपये फीस आहे. आणि रेग्युलर विद्यार्थ्यांना तर 200-250मध्ये आपलं ॲडमिशन होऊ शकतं. तर आपण आपल्या पाल्यांना, मुलांना, मुलींना पाली घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. जर 11वी-12वीला ॲडमिशन घ्यायला तुम्ही कॉलेजला जासाल तर सेकंड लँग्वेजमधून जर संस्कृत असेल तिथं आणि त्या कॉलेजला जर पाली उपलब्ध असेल
तर आवर्जून तुम्ही विद्यार्थ्यांना तुमच्या पाल्यांना पाली विषय घेण्यासाठी प्रोत्साहन द्या, तरच पाली भाषा ही पाली भाषेचं हे संवर्धन होऊ शकेल आणि जनमानसामध्ये अजून पाली निदान थोडी समजू तरी शकेल. तर आपण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन शिकणार असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. मला फोन करा, मी पण सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेन. आणि जर कुणाला पाली शिकायची इच्छा आहे पण तुम्हाला घरी बसून शिकायचं आहे तर त्यांनी आपल्यासारखेच 7-8 जणांचा ग्रुप बनवावा, एखादा पालीचा टीचर अरेंज करावा आणि शनिवार रविवार 2 तास जरी तुम्ही बसलात तर आपल्याला वंदनेचा अर्थ कळण्या इतपत आपण पाली जाणू शकतो, शिकू शकतो. तर सगळ्यांनी मिळून पाली संवर्धनासाठी आपण हातभार लावूयात आणि पालीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मुलांना पण प्रोत्साहन देऊयात. तर का करावा आणि कसा करावा हे आपण बघितलेले आहे. आता मी मूळ विषयाकडं वळते. तर प्राचीन काळी तथागत भगवंताच्या काळामध्ये पाली भाषा ही मागधी भाषा म्हणून ओळखल्या जात होती. मगध प्रदेशात बोलली जाणारी भाषा म्हणून ती मागधी. तर ही जनसामान्याची भाषा होती. भगवंताचे पूर्ण उपदेश, पूर्ण सूक्त हे मागधी भाषेमध्ये आहेत. तर त्याच वेळेस एक छांदस भाषा म्हणून एक मुठभर लोकांची भाषा होती ती, आणि प्राकृत भाषा, ब्राह्मी भाषा हे पण थोड्या प्रमाणात होत्या. पण सर्वसामान्यांची भाषा ही मागधी भाषा होती. तर त्यावेळेसच्या बौद्ध भिक्षूंनी पण भगवंतांना, तथागतांना अशी विनंती केली होती की तथागतांचा धम्म हा 3ही काळात चालणारा आहे. तर तथागतांनी आम्हाला अशी परमिशन द्यावी, छांदस भाषेमध्ये आम्ही धम्मोपदेश करू शकू. तर तेव्हा तथागतांनी ही त्यांची परवानगी नाकारलेली आहे. तथागतांचं असं म्हणणं होतं की माझा धम्मोपदेश हा सर्वसामान्यांच्या बोलीभाषेतच झाला पाहिजे. तर कालांतराने ही मागधी भाषा बुद्धवचन म्हणून ओळखले जाऊ लागली होती. मग नंतर हळूहळू ही भाषा पूर्णपणे लुप्त झाली. आत्ता सध्या भारतामध्ये ही भाषा कुठेही बोलल्या जात नाही. ही पूर्णपणे भाषा लुप्त झालेली आहे. तर मग पाली भाषेची, आपण जी पाली म्हणून ज्या भाषेला आता ओळखतो, ह्या पाली शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे आपण बघूयात. तर एक पंडित असतो, आचार्य असतो, एक बुद्धघोष नावाचा एक पंडित असतो, ब्राह्मण पंडित असतो. त्यांनी वेदाचा आणि पतंजलीचा अभ्यासक असतो, गाढा अभ्यासक असतो. तो गावोगाव हिंडून पतंजलीचा तो प्रसार करत असतो. तर असाच तो फिरत फिरत एके दिवशी एका गावामध्ये जातो. तिथं बौद्ध भिक्षू महास्तवीर रेवत यांची आणि ह्या बुद्धघोषाची भेट होते. तर महास्तवीर रेवत आणि बुद्धघोष यांच्यामध्ये वादविवाद होतो. ह्या वादविवादामध्ये हा बुद्धघोष हरतो. तर तेव्हाच्या नियमानुसार, तेव्हाच्या प्रचलित नियमानुसार जो हारेल तो जिंकणाऱ्याचं शिष्यत्व पत्करेल, असा तेव्हाचा नियम. तर मग बुद्धघोष हारतो आणि महास्तवीर रेवतांचा तो शिष्यत्व पत्करतो, म्हणजे भिक्षू बनतो. हा बुद्धघोष ब्राह्मण पंडित हा भिक्षू बनल्यावर हा एवढा अभ्यास करतो बौद्ध तत्त्वज्ञानाचा, एवढा गाढा अभ्यास करतो तो, आणि त्याला वाटतं की याच्याही पुढचं आपल्याला बौद्ध तत्त्वज्ञान अभ्यासलं पाहिजे. आणि म्हणून तो रेवत महास्तवीरांकडं जातो आणि त्यांना विचारतो की भंते, मला ह्याच्याही पुढचं बौद्ध तत्त्वज्ञान अभ्यास करायचा आहे. तर तेव्हा महास्तवीर रेवत त्याला सांगतात की जर तुला ह्याच्या पुढचं तत्त्वज्ञान अभ्यासायचं असेल तर तुला सिंहल प्रदेशामध्ये जावं लागेल, आत्ताची श्रीलंका. तर बुद्धघोष सिंहल प्रदेशामध्ये जाण्याची तयारी दर्शवतो. तर महास्तवीर रेवत बुद्धघोषाला सांगतात, जर तू सिंहल प्रदेशामध्ये जाशील तर एक माझा शिष्य म्हणून तुला ओळख देण्यासाठी तिथे एक तुला गाथा म्हणावी लागेल. तेव्हा तिथले भिक्षू माझा शिष्य म्हणून तुला ओळखतील. तर त्यावेळेस महास्तवीर रेवत ही बुद्धघोषाला एक गाथा सांगतात. अंतो जटा बही जटा जटाय जटती पजा, अंतो जटा बही जटा जटाय जटती पजा, तंतं गौतम पुच्छामी इमं विजयतं जटंती.
तर मराठीमध्ये ह्या गाथेचा अर्थ असा होतो, अंतो जटा बही जटा. जटा लोभ मोह माया ह्याला जटा ही उपमा दिलेली आहे. अंतो जटा बही जटा म्हणजे आत जटा आहेत, बाहेर जटा आहेत, सर्वत्र जीव जटांनी गुरफटून गेलेले आहेत. तंतं गौतम पुच्छामी, तर हे गौतमा मी विचारतो की ह्या जटांमधून कोण मुक्त होऊ शकतो, ह्याच्यावर कोण विजय मिळवू शकतो. तर भगवंताचं त्याला असं उत्तर आहे, शील आणि प्रज्ञा ह्यावर प्रतिष्ठित असलेला, शील आणि प्रज्ञा ह्यावर प्रतिष्ठित झालेला तपस्वी किंवा भिक्षू ह्यावर विजय मिळू शकतो, ह्या जटातून मुक्त होऊ शकतो, असा हा मराठीमध्ये ह्या गाथेचा अर्थ होतो. तर बुद्धघोष ही गाथा श्रीलंकेमध्ये गेल्यावर त्या तिथल्या भिक्षूंसोबत म्हणून दाखवतात. तिथल्या भिक्षूंना हा रेवतस्थविरांचा शिष्य आहे ही ओळख पटते आणि तिथलं साहित्य हे पूर्णपणे त्याला बुद्धघोषाला अभ्यासासाठी मोकळं करून देतात. तर बुद्धघोष तिथं राहून सिंहल प्रदेशामध्ये राहून बौद्ध धर्माचा, बौद्ध तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास करतो आणि तिथं राहूनच जी अंतो जटा बही जटा ही गाथा आहे, ह्या गाथेवरच विशुद्धी मग्ग हा ग्रंथ बुद्धघोषांनी लिहिला आहे. आणि ह्या विशुद्धी मग्गामध्येच पहिल्यांदा पाली शब्दाचा वापर यांनी बुद्धघोषांनी केला आहे. तर पा आणि पाली, पा आणि ली ह्याचा अर्थ बुद्धघोषाने सांगितलेला आहे. पा म्हणजे पालन करणे आणि ली म्हणजे लीनतेने. पा पाली रखंतिते ती पाली, नम्रपणे आणि विनम्रतेने जिचं रक्षण करते. कशाचं रक्षण करते? बुद्ध वचनाचं रक्षण करते. पा पाली रखंतिते ती पाली, तर नम्रतेने आणि लीनतेने बुद्धवचनाचं ही भाषा पालन करते. अशा प्रकारचा बुद्धघोषांनी पाली शब्दाची उत्पत्ती आणि बुद्धघोषाला पाली शब्दाचा निर्माता असं म्हणतात. पहिल्यांदा त्यांनी आपल्या विशुद्धी बगामध्ये पाली शब्दाचा वापर केलेला आहे आणि तेव्हापासनं हे बुद्धवचन पाली भाषा म्हणून उपयोगात आणलं आणि पाली भाषा म्हणून त्याचा वापर होऊ लागला. तर अशा पद्धतीने पाली भाषेचा निर्माता आपण बघितलेला आहे. पाली शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे आपण बघितलेलं आहे. तर ह्याच्यापुढं आपण त्रिपिटकाची निर्मिती कशी होते त्याच्यासाठी आपल्याला धम्मसंगीतीचा इतिहास बघितला पाहिजे. तर आपण त्रिपिटकाची निर्मिती आणि धम्मसंगीतीचा इतिहास याच्याकडं वळूयात. तर भगवंताच्या काळात लिपी उपलब्ध नव्हती. भगवान बुद्धाचा पूर्ण उपदेश, तथागतांचा सुत्त उपदेश, गाथा हे सर्व मुखोद्गत पद्धतीने चालायचं. भगवंत जेव्हा उपदेश करत समोरचे भिक्षू हे सगळं ते सुत्त तोंडपाठ करत असत. भगवंताचा धम्माचा उपदेश हा पूर्ण तोंडपाठ होता, मुखोद्गत पद्धतीनेच होता. पण जेव्हा भगवंताचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस सर्व भिक्षू रडत होते, विलाप करत होते, दुःख करत होते. आमचा शास्ता गेला, तथागत गेले, आता आम्ही काय करणार म्हणून ते दुःख करत होते. तर त्यावेळेस एक सुभद्र नावाचा भिक्षू असतो. तर तो ह्या भिक्षूंना म्हणतो, रडणाऱ्या भिक्षूंना म्हणतो, अरे का रडताय, दुःख नका करू, तथागत गेले, चांगलं झालं, आपल्याला आता हे करा ते करा, हे विनयामध्ये बांधून ठेवणार आता कोणी नाही, आपल्याला मनासारखं वागता येईल. हा कोण बोलतो? सुभद्र. इतिहासामध्ये सुभद्राची अभद्रवाणी असा एवढा एकच उल्लेख एका ओळीचाच आहे. तर हा सुभद्र हे अभद्र बोलतो आणि ह्याचं हे अभद्र बोलणं महाकश्यप भंतेजी ऐकतात. महाकश्यप भंतेजींना खूप वाईट वाटतं. त्यांना वाटतं तथागतांचा शुद्ध स्वरूपातला हा धम्म जतन करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर म्हणून महाकश्यप भंतेजींनी पहिली धम्मसंगीती भरवलेली आहे. तर पहिल्या धम्मसंगीतीचं नियोजन कसं झालं आणि त्रिपिटकाची निर्मिती कशी झाली आपण बघूयात. तर महाकश्यपांनी पहिल्या धम्मसंगीतीचं नियोजन केलं. तर तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर जी येणारी आषाढी पौर्णिमा, जी गुरुपौर्णिमा आपण म्हणून म्हणतो, तर ही 90 दिवस, कुठं उल्लेख आहे 90 दिवसानंतर धम्मसंगीती झाली, कुठं उल्लेख आहे 100 दिवसांनी झाली. तर वैशाख पौर्णिमेपासून आषाढी पौर्णिमा, ह्या आषाढी पौर्णिमेपासून ही धम्मसंगीती सुरुवात झालेली आहे. तर ह्या धम्मसंगीतीला 500 अरहंत भिक्षू हजर होते. ही झाली राजगृहाच्या सप्तपर्णी गुहेमध्ये. सप्तपर्णी गुहेमध्ये ह्या धम्मसंगीतीचं पूर्ण नियोजन अजातशत्रूंनी केलेलं होतं. अजातशत्रूंनी ह्या 500 अरहंत लोकांचं राहण्याचं, नाश्ता पाण्याचं, त्यांची पूर्ण व्यवस्था
तिथं केलेली होती. आणि राजघरापासून या सप्तपर्णी गुहेपासून 100 कोसावरचे गावं त्यांनी उठवले होते. धम्मसंगीतीला कुठल्याही गडबड गोंधळाचा त्यांना अडथळा होऊ नये म्हणून त्यांनी ही व्यवस्था केली होती आणि त्यांची दुसरीकडे व्यवस्था केली होती. ही धम्मसंगीती चालली 7 महिन्यापर्यंत. तर ह्या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या 500 अरहंत भिक्षूंनी भगवंताचा 45 वर्षाचा जो धम्मोपदेश केलेला आहे तो पूर्ण संग्रहित केला. तर आपण संगिनीला आपण संमेलन पण म्हणू शकतो. तर बघा, ह्या संमेलनाला 500 अरहंत भिक्षू हजर होते, जे की तथागतांच्या सानिध्यात राहिलेले, तथागतांच्या तोंडून त्यांनी धम्मोपदेश ऐकलेला आणि तथागतांचा तो धम्म ऐकून हे अरहंत पदाला पोहोचलेले हे असे 500 भिक्खू अरहंत भिक्षू ह्या धम्मसंगीतीला हजर होते. तर ह्या 500 जणांनी मिळून महाकश्यप भंतेजींच्या अध्यक्षतेखाली पूर्ण भगवंताचं जे तत्त्वज्ञान 45 वर्ष भगवंतांनी दिले होते सगळं संग्रहित केलं. तर कसं संग्रहित केलं? महाकश्यप भंतेजींनी आनंदाला सांगितलं की आनंद, तुम्ही भगवंताच्या जवळ खूप जास्त काळ राहिलेला आहात. आणि आनंद हे एकपाटी होते आणि जास्त काळ भगवंतासोबत राहणारे आनंद हे भंते होते. तर म्हणून महाकश्यपांनी आनंदाला सांगितलं की भगवंतांनी जेवढे काही ह्या काळामध्ये सुत्त सांगितलेले आहेत तर सर्व सुत्ताचं संगायन तुम्ही करा. म्हणून आनंद भंतेंना सुत्त पिटकाचा निर्माता असं म्हणतात. तर सगळे सुत्त आनंद भंतेंनी संग्रहित केले, ते सांगायचे आणि हे जे 500 भिक्षू होते ते त्यांना अनुमोदन द्यायचे आणि सगळे सगळ्यांचं तर पाठांतर झालेलंच होतं, पण प्रत्येक गाथा प्रत्येक सुत्त हे त्यावेळेस संग्रहित केलं. संग्रहित कसं केलं? मुखोद्गत पद्धतीने केलं गेलं. तर सुत्त पिटकाचा निर्माता हा आनंद आहे. त्याबरोबर महाकश्यप भंतेंनी उपालींना विनयपीठ, तर महाकश्यप भंतेजींनी उपालीला विनयपीठक संग्रहित करण्यास सांगितलं. त्याच्या मागेही कारण आहे. तथागत जेव्हा माझ्या संघामध्ये सगळ्यात विनयधारी अग्रश्रावक कोण आहे तर उपाली आहे, हे भगवंत नेहमी म्हणत असत. तर ह्या बोलण्याची, तथागतांच्या ह्या बोलण्याची महाकश्यप भंतेजींना आठवण झाली आणि म्हणून त्यांनी उपालींना विनय संग्रहित करण्यास सांगितलं आणि उपालीला विनय पिटकाचा निर्माता असं म्हणतात. आणि स्वतः महाकश्यप भंतेजींनी अभिधम्म पिटकाचं संगायन केलं. अभिधम्म, अभिचा अर्थ होतो विशेष, खास धम्म. तसं तर तथागतांच्या तोंडून प्रत्येक शब्द प्रत्येक वाणी ही खासच आहे, पण त्यातल्या त्यात अभिधम्म पिटकामध्ये भगवंताचा गंभीर उपदेश संग्रहित केलेला आहे. तर हा संग्रहित केला महाकश्यप भंतेजींनी. म्हणून अभिधम्म पिटकाला महाकश्यप भंतेजींना अभिधम्मकाचा निर्माता असे म्हणतात. तर सुत्तपिटक पहिल्यांदा सुत्त संग्रहित केलं, याचा सिरियल पण असाच आहे, सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्म पिटक. तर हे एवढं मोठं विस्तृत साहित्य आहे. जशी आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण कला शाखा, वाणिज्य शाखा, विज्ञान शाखा जसं म्हणतो, तसं हे 3 पिटक मुखोद्गत पद्धतीने संगायन केलं. पण ह्याला त्रिपिटक का म्हणतात? त्रि म्हणजे 3, पिटक म्हणजे पेटारे. तर हे जेव्हा लिपिबद्ध झालं तेव्हा हे मोठमोठ्या पेटाऱ्यांमध्ये भरल्या गेले. एका पेटाऱ्यांमध्ये सुत्त पिटकाचा संग्रह भरला, एकामध्ये विनय पिटक आणि एकामध्ये अभिधम्म पिटक. श्रीलंकेला बरेच जण जाऊन आलेले असतात, तिथं हे आपल्याला बघायला मिळतं. ताम्रपटावर जेव्हा सिंहल भाषेमध्ये ताम्रपटावर हे पहिल्यांदा लिपिबद्ध झालं. आपण धम्मसंगीतीचा इतिहास बघताना ते बघूयात. तर अशा प्रकारे हे सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक हा एवढा मोठा संग्रह आहे, महासागर आहे, ज्ञानाचा महासागर आहे हा. आणि पालीमध्ये यमे कर्ण म्हणजे ह्या महासागराला किनाऱ्यावर उभं राहून बघण्यासारखा आहे. हा महासागर आपण फक्त बघू शकतो. पाली यमे म्हणजे मी एक ड्रॉप किंवा एक थेंबसुद्धा म्हणणार नाही, आपण चवसुद्धा घेऊ शकत नाही, आपण फक्त किनाऱ्यावर बघू शकतो की हा ज्ञानाचा एवढा मोठा महासागर आहे. तर सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्म पिटक हे आपण बघितलेलं आहे. तर ह्या सुत्तपिटकाचे पुन्हा 5 भाग पडतात. सुत्तपिटकाचे 5 भाग बघूत आहे आपण. पहिला भाग आहे दिघनिकाय, दुसरा भाग आहे
मज्जिम निकाय, तिसरा भाग आहे संयुक्त निकाय, चौथा भाग आहे अगुंतर निकाय आणि नंतर आहे खुद्दक निकाय. तर हे दिघनिकाय दीर्घ स्वरूपाचे याच्यामध्ये सुत्त आहेत. ते एवढे दीर्घ स्वरूपाचे आहेत की फर्स्ट इयरला आम्हाला ब्रह्मजाल सुत्त म्हणून एक पेपरच आहे, 100 मार्काचा पेपर आहे तो. तर एवढे मोठे अगदी 25-25, 30-30 पानाचे हे सुत्त आहेत. तर दिघनिकाय म्हणजे पूर्ण दीर्घ स्वरूपाचे सुत्त त्यात आलेले आहेत. मज्जिम निकायामध्ये मध्यम स्वरूपाचे सुत्त आहेत. संयुक्त निकायामध्ये मिश्र स्वरूपाचे संयुक्त आपण कळू शकतो, संयुक्त हा मराठी भाषेमधला पण आपल्याला अर्थ कळू शकतो. अगुंतर निकायामध्ये गाथा स्वरूपामध्ये आहेत आणि खुद्दक निकायामध्ये मिश्र स्वरूपाचे आहेत, गाथा आणि सुत्त याचे. तर दिघनिकायामध्ये 34 खूप मोठे सुत्त आहेत दिघनिकायामध्ये. मज्जिम निकायामध्ये 152 सुत्त आहेत मज्जिम निकायामध्ये. संयुक्त निकायामध्ये 7762 सुत्त आहेत संयुक्त निकायामध्ये. अगुंतर निकायामध्ये 9557 सुत्त आहेत. आणि खुद्दक पाठ याच्यातला जो 5वा भाग आहे खुद्दक पाठ हा एक स्वतंत्र भाग आहे. या खुद्दक पाठाचे स्वतंत्र 15 ग्रंथ आहेत. तर हे सगळे मिळून दिघनिकाय, मज्जिम निकाय, संयुक्त निकाय, अगुंतर निकाय हे 4 याचे सुत्त मिळून 17505 सुत्त ह्या 4 भागामध्ये आहेत. आणि खुद्दक निकाय जो आहे, खुद्दक पाठ जो आहे तो त्याचे 15 स्वतंत्र भाग आहेत. तर त्याचे 15 स्वतंत्र भाग कोणते हे पण आपण जाणून घेऊयात. तर पहिला भाग आहे खुद्दक पाठ, नंतर आहे धम्मपद. धम्मपद आपल्याला बऱ्याच जणांना आपण माहीत आहे. नंतर आहे उदान, इतिउत्तक, सुत्तनिपात, पुन्हा इमानवत्तू, पेतवत्तू, थेरगाथा, थेरीगाथा, जातक, निद्देश, पटीसंविधा मग्ग, अपदान, बुद्धवंश आणि चरिया पीठक असे ह्या खुद्दक निकायचे 15 स्वतंत्र भाग आहेत. तर याच्यातल्या 4-5 याच्यावर मी थोडंसं विश्लेषण करते. जर जो धम्मपद आहे हा 2ऱ्या क्रमांकावर ग्रंथ आहे. धम्मपद एवढा अतिमहत्त्वाचा ग्रंथ आहे की श्रीलंकेमध्ये धम्मपदाच्या 423 गाथा तोंडपाठ केल्याशिवाय प्रवज्या दिली जात नाही. तिथं भिक्षूंना प्रवज्या दिली जात नाही हे 423 गाथा पाठ केल्याशिवाय. तर ह्या 423 गाथा 26 वग्गामध्ये डिवाईड केलेले आहेत. अपमाद वग्ग, बालवग्ग, समन वग्ग असे जे वग्ग आहेत, कशामध्ये 12, कशामध्ये 13, कशामध्ये 15 अशा 26 भागामध्ये हे धम्मपद विभागलेलं आहे आणि 423 गाथा आहेत. तर ह्या गाथांचं मानव मात्राच्या संबंधित कुठलाही प्रश्न असेल तर त्याचं उत्तर ह्या धम्मपदामध्ये आपल्याला मिळू शकतं. एवढा हा अतिमहत्त्वाचा ग्रंथ आहे. हा आहे सुत्तपिटकामधला धम्मपद. बऱ्याच जणांनी धम्मपद वाचलेला आहे. जातक नावाचा जो ग्रंथ आहे, जातक म्हणजे जन्मासंबंधी, जातक हा पाली शब्द आहे. जातक म्हणजे जन्मासंबंधी. बोधिसत्वाच्या जन्मासंबंधीच्या कथा ह्या पूर्ण जातकमध्ये आलेल्या आहेत आणि ह्या जातकाचेही पुढं 5 भाग पडलेले आहेत. तर बोधिसत्वाच्या जन्माच्या संपूर्ण कथा ह्या जातकमध्ये आलेल्या आहेत. पुढं आहे बुद्धवंश एक भाग. तर ह्या बुद्धवंशमध्ये भागामध्ये 28 परिच्छेद आहेत. ह्या 28 परिच्छेदामध्ये तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या अगोदर झालेले बुद्ध ह्या सगळ्या 28 बुद्धांचं वर्णन ह्या बुद्धवंशमध्ये आलेलं आहे. पूर्ण याचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यानंतर एक निद्देश म्हणून जो भाग आहे, या निद्देश भागामध्ये 5व्या-6व्या काळातलं भारतातलं दळणवळण कसं होतं, समुद्री मार्ग कसे होते, त्याच्याबरोबर समुद्र, नदी, वेगवेगळ्या मार्गांची माहिती हे सगळं या निद्देश भागामध्ये आलेलं आहे. आणि जो सुत्तनिपात जो भाग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे सुत्त आहेत. त्या दिवशी करुणाताईंनी जे पराभव सुत्त सांगितलं ते या सुत्तनिपातामध्ये येतं. प्राध्यापक गायकवाड सरांनी महामंगल सुत्ताचं पूर्ण विश्लेषण केलं या प्रवचन मालिकेमध्ये. हे सुत्तनिपातामध्ये येतं. ह्याचबरोबर वसल सुत्त, खुशी भारद्वाज सुत्त हे असे ह्या याच्यामध्ये ह्या भागामध्ये सुत्तनिपातामध्ये खूप सारे सुत्त येतात. तर ह्या सुत्तपिटकामध्ये 17505 सुत्त आहेत पूर्ण. आणि खुद्दक पाठ
हा पूर्ण 15 स्वतंत्र ग्रंथ आहे त्याच्यामध्ये, जे आता आपण थोडं थोडं मी त्याचं विश्लेषण केलं आहे. तर सुत्त पिटकानंतर आपण जाऊ विनय पिटकाकडं. विनय पिटकाचे पण 5 भाग आहेत: पाराजित, पाचित्तीय, महावग्ग, चूलवग्ग आणि परिवार. हे असे 5 भाग विनय पिटकाचे आहेत. तर विनय पिटकाला भिक्खूंचं संविधान असं म्हणतात. तर पाराजित आणि पाचित्तीय जो भाग आहे त्याच्यामध्ये पूर्ण भिक्षू आणि भिक्षुणींचे नियम आलेले आहेत. 227 भिक्षूंचे नियम आहेत, 311 भिक्षुणींचे आहेत, 75 शामनेरांचे आहेत. तर ह्या पाराजित आणि पाचित्तीयमध्ये पूर्ण भिक्खू संघाचे नियम आलेले आहेत की भिक्षू संघाची ड्रेसिंग कशी असावी, त्यांनी पायातल्या वहाना कशा घालाव्यात, त्यांनी चालावं कसं, त्यांनी बोलावं कसं, उपासकाच्या घरी गेल्यावर त्यांनी कसं गेलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, त्यांचं निवास कसं असलं पाहिजे, पुन्हा त्या निवासाची स्वच्छता कशी केली पाहिजे, जर निवास डागडुगीला रिपेअरला आले तर रिपेअरिंग त्याची कशी केली पाहिजे, हे इतका सूक्ष्म त्याच्यामध्ये पाराजित आणि पाश्चित्तीयमध्ये भरपूर सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये जेवताना त्यांनी नखंसुद्धा भरू दिले नाही पाहिजे, जेवताना तोंडाचा मचमच आवाज नाही आला पाहिजे, हे सुद्धा पाराजित आणि पाश्चित्तीयमध्ये आलेलं आहे. तर ह्या पाराजित पाचीमध्ये भिक्खू संघाचे, भिक्षुणी संघाचे पूर्ण नियम आलेले आहेत पूर्णपणे. तर एवढ्या सूक्ष्म गोष्टींचा याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. वर्षवासाच्या काळात भगवंतांनी त्यांच्या भिक्षू संघाला सांगितलं, वर्षवासाच्या आहे 3 महिन्याच्या काळात तुमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्याचं पातिमोक्ष, त्याला पातिमोक्ष शब्द आहे पालीमध्ये, म्हणजे प्रायश्चित्त. तर हे पातिमोक्ष ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये भिक्षू लोक करतात. तथागतांचं असं म्हणणं होतं की जर आपल्याकडनं काही चूक झाली असेल तर ह्या भिक्खू संघांनी आपल्या संघासमोर ही चूक कबूल करावी आणि जगजाहीर कबुली दिल्यावर, संघासमोर कबुली दिल्यावर त्याचा भार आपल्या मनावर राहत नाही, तो भार हलका होतो, आपण त्याच्यातून मुक्त होतो, असं तथागतांचं म्हणणं होतं. म्हणून ह्या भिक्षू संघाचं पातिमोक्षाचं सुद्धा ह्या 3 महिन्याच्या वर्षवासाच्या कालावधीमध्ये भिक्षू संघ हे पातिमोक्ष करतात. असे सूक्ष्म नियम पाराजित आणि पाश्चित्तीयमध्ये आलेले आहेत. तर याच्या पुढं महावग्ग आणि चूलवग्ग आहे. तर ह्या महावग्ग आणि चूलवग्गामध्ये भगवंतांना, तथागतांना संबोधी प्राप्तीपासूनचं पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. महावग्ग आणि चूलवग्गमध्ये प्रथम संघाची स्थापना कशी झाली, भगवंताचे प्रथम बुद्ध आणि धम्माला संघ गेलेले तपस्वी भल्लिक यांचं वर्णन ह्या वग्गामध्ये आलेलं आहे. पुन्हा वाराणसीला जाताना प्रवास वर्णन आलेलं आहे. तर वाराणसीच्या प्रवासामध्ये पहिल्यांदा एक उपक नावाचा युवक तथागतांना भेटतो आणि त्याच्याशी जो वार्तालाप होतो, तर काय वार्तालाप होतो, उपक काय म्हणतो, तथागत काय उत्तर देतात, हेही पूर्ण वर्णन ह्या महावग्गामध्ये आलेलं आहे. वाराणसीला गेल्यावर तिथं धम्मचक्र प्रथम धम्मचक्र प्रवर्तनाचं वर्णनही ह्या महावग्गामध्ये पूर्णपणे आलेलं आहे. मग तथागताचे पहिले 5 श्रावक परिवारजक जे कौंडिन्य, भद्दीय, वप्प, महानाम आणि अश्वजित हे जे होते त्यांची धम्मदीक्षा, त्यांची प्रवज्जा ह्याचंही वर्णन ह्या महावग्गामध्ये आलेलं आहे. तर त्याचबरोबर बिंबिसाराची उपासकत्वाची दीक्षा आहे. सारीपुत्त मोगलायांचे जे भगवंताचे उजवा आणि डावा हात होते, जे सरसेनापती म्हणून त्याचा उल्लेख धम्मामध्ये आहे, ह्या दोघांची पण प्रवज्जेचं वर्णन ह्या वग्गामध्ये आलेलं आहे. महाकश्यपाचं संन्यासाचं वर्णन ह्याच्यामध्ये आलेलं आहे. पुन्हा पुढं जाऊन महाप्रजापती गौतमीची प्रवज्जा ह्याच्यामध्ये तेही वर्णन आलेलं आहे. पुन्हा राहुल, नंद ह्यांची दीक्षा ह्याचंही वर्णन ह्या भागामध्ये आपण बघू शकतो. अजून पुन्हा पुढे जीवक जे आयुर्वेदाचे जे वैद्यक होते, तथागतांचे जे वैद्य होते, तर ह्या जीवकाचं पूर्ण वर्णन, तो कुणाचा मुलगा होता, कुठं जन्माला, त्याच्या आईने त्याला का टाकून दिलं, त्याला नंतर कोणत्या राजपुत्राने घेतलं, हे पूर्ण जीवकाचं वर्णन ह्या महावग्गामध्ये येतं. त्याचबरोबर जीवकाचं आयुर्वेदासंबंधी ज्ञान, त्यांनी कोणाकोणाचा विलास केला, कशा प्रकारे केला, हेही ह्या महावग्गामध्ये आलेलं आहे. तर
तथागतांची त्यावेळेसची राजनैतिक स्थिती कशी होती, त्यावेळेसची सामाजिक स्थिती कशी होती, त्याचबरोबर तेव्हाची सामाजिक सभ्यता कशी होती, रहनसहन कसं होतं, ह्याचंही वर्णन ह्या वर्गामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर बुद्ध स्वभावाचा आपल्याला तिथं परिचय देताना तथागतांनी रोगी भिक्षूंची कशी सेवा केली ह्याचंही वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. आणि ही सेवा करताना आनंदाने कशी तथागताला मदत केली ह्याचंही वर्णन ह्या महावग्गामध्ये आलेलं आहे. तथागतांनी यात जो संघ म्हणलेला आहे, भिक्षू भिक्षुनी उपासक उपासिका यांना मिळून तथागत संघ म्हणतात. तर उपासक उपासिकांना उपासक उपासिका पाली भाषेमध्ये कशाला म्हणतात, तर जे व्यक्ती, जे लेडीज किंवा जेंट्स पंचशिलेचं आणि अष्टशिलेचं पालन करणारे त्यांनाच पालीमध्ये उपासक आणि उपासिका असं म्हणलेलं आहे. तर उपासक उपासिका भिक्षू भिक्षुनी मिळून तथागतांनी संघ असं म्हणलेलं आहे. तर जे विनय भगवंतांनी वेळोवेळी म्हणजे एकदाच भगवंतांनी विनय असे पूर्ण सांगितलेले नव्हते, ज्या त्या वेळेसच्या प्रसंगानुसार प्रसंगानुसार त्यांनी हे विनय भिक्षू संघाला सांगितले होते. त्याच्यातला एकच प्रसंग मी सांगते. तर जीवक हा तथागतांचा पर्सनल वैद्य होता. भगवंताचा तो पूर्ण काळजी घेत होता, औषधोपचार वैद्य करत होता. भगवंतांनी जीवकाला चिवर दिलेलं नव्हतं, कारण कुठल्याही प्रसंगी तुला ह्या तुझ्या वैदिक शास्त्रानुसार तुला कुठंही जावं लागतं, तुला नियम पाळता येणार नाहीत म्हणून त्यांना भिक्षू प्रवजा दिलेली नव्हती. तर जीवक तथागतांचा वैद्य तर होताच आणि तो बाहेरच्यांचाही विलाज करत होता, पण तो भिक्षू जर रोगी त्याच्याकडे आले तर प्रथम प्राधान्य तो भिक्षूला देत होता, म्हणजे पहिल्यांदा तो भिक्षूचा विलाज करत होता. तर त्या काळामध्ये वैद्य जीवकाकडनं प्रथम विलाज करून घेण्यासाठी कित्येक जणांनी प्रवजा घेतलेली होती, कित्येक जणांनी चिवर घेतलेलं होतं. तर त्यावेळेस तथागतांनी असा विनय बनवला, त्यावेळे प्रसंगानुसार असा विनय बनवला की जो व्यक्ती दुर्धर आजाराने त्रस्त आहे किंवा एखादा आजाराने खूप आणि त्याचं वय झालेलं आहे, अशा व्यक्तीला प्रवजा देण्यात येऊ नये असा त्यावेळेस भगवंतांनी विनय काढलेला आहे. तर अशा पद्धतीने वेळोवेळी वेगवेगळे नियम भगवंतांनी भिक्षू संघाला दिलेले आहेत. अशा प्रकारे विनय पीठक याच्यामध्ये काय काय आलेलं आहे. आम्हाला सेकंड इयरला प्रश्न आलेला होता, विनय पीठकाला भिक्षूंचं संविधान का म्हणतात. तर ह्याच्यामध्ये पाराजित पाश्चित्य हे आपण 2 भाग बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये पूर्ण भिक्षूंचे नियम आहेत. महावग्ग आणि चूलवग्गमध्ये काय काय आलेलं आहे हे पण आपण बघितलेलं आहे. तर ह्याच्या पुढं आपण अभिधम्म पीठक बघूयात. तर अभिधम्म पीठकामध्ये अभि म्हणजे मी अगोदरच सांगितलं, अभि म्हणजे खास विशेष धम्म. तर अभिधम्म पीठकामध्ये भगवंताचं गंभीर स्वरूपाचं तत्त्वज्ञान संग्रहित केलेलं आहे. तर गंभीर स्वरूपाचं तत्त्वज्ञान कसं केलेलं आहे आपण बघूत. त्याच्या अगोदर अभिधम्म पीठकाचे 7 भाग आहेत, ते आपण सुरुवातीला बघूयात. तर ह्या 7 भागामध्ये पहिला आहे धम्मसंगीनी, दुसरा आहे विभंग, तिसरा आहे धातुकथा, चौथा आहे पुगल पयती. पुगल म्हणजे व्यक्ती, पयती म्हणजे प्रकार. पुगल पयती व्यक्तीचे प्रकार आपण बघूयात पुढं. पुगल पयती. 5वा आहे कथावस्तू. तर हा कथावस्तू ग्रंथ जेव्हा त्रिपिटक लिपिबद्ध झालं तेव्हा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. मुखोद्गत पद्धतीने जेव्हा संगायन झालं तेव्हा कथावस्तू हा ग्रंथ त्याच्यात नव्हता. जे सम्राट अशोकाचे गुरु होते मोगलीपुत्र तिस्स यांनी हा कथावस्तू ग्रंथ लिहिलेला आहे. तर कथावस्तू नंतर यमक आणि पठाण हे पण भाग येतात. तर 7 भाग आपण अभिधम्म पीठकाचे बघितले. तर ह्या 7 भागामध्ये, ह्या अभिधम्म पीठकाच्या 7 भागामध्ये काय काय येतं हे आपण बघूयात. तर अभिधम्म पीठकामध्ये गंभीर स्वरूपाचा उपदेश म्हणजे भगवंतांनी चित्ताच्या 4 भूमी सांगितलेल्या आहेत. चित्ताच्या 4 भूमी कोणत्या? कामावचार भूमी, लोकावचार भूमी, रूपावचार भूमी आणि अरूपावचार भूमी. याचं वर्णन, ह्या भूमींचं, चित्ताच्या 4 भूमींचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. चित्ताचे प्रकार सांगितलेले आहेत. 121 प्रकार चित्ताचे सांगितलेले आहेत. चित्ताचे 121 प्रकार ह्याच्यामध्ये आलेले आहेत. 40 कर्मस्थानं ह्याच्यामध्ये आलेली आहेत.
पुन्हा मुखचर्या, मुख म्हणजे चर्या म्हणजे स्वभाव, मुखचर्या. तर ह्या मुखचर्याचे 6 स्वभाव सांगितलेले आहेत आणि ह्या 6चे पुढं 63 प्रकार पडलेले आहेत मुखचर्येचे. पुन्हा प्रज्ञेचे प्रकार ह्याच्यामध्ये आलेले आहेत. श्रुतमय प्रज्ञा, भावनामय प्रज्ञा आणि चिंतनमय प्रज्ञा हे प्रज्ञेचे प्रकार विस्तृत याच्यामध्ये आलेले आहेत. पुन्हा याच्यामध्ये 4 आर्यसत्य आलेले आहेत. 4 आर्यसत्याबरोबर आर्य अष्टांगिक मार्ग आलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये 10 पारमिता आलेल्या आहेत. 10 पारमितानंतर 7 बोधांग आलेले आहेत. पुन्हा नंतर 4 रिद्धिपाद आहेत, 4 स्मृतिप्रस्थान आहेत, 4 सम्यक प्रधान आहेत. पुन्हा त्याच्यानंतर 37 बोधिपाक्षीय धम्म ह्याच्यामध्येच आलेला आहे अभिधम्म पिटकामध्ये. कार्यकारण भाव जो भगवंताचा उपदेश आहे याच्यामध्येच आलेला आहे. पुन्हा प्रतीत्य समुत्पाद हा महत्त्वाचा भाग पण गंभीर तत्त्वज्ञान आहे. प्रतीत्य समुत्पादाचं भगवंतांनी नेहमी म्हणलेलं आहे, जो प्रतीत्य समुत्पादाला जाणतो तो धम्माला जाणतो आणि जो धम्माला जाणतो तो प्रतीत्य समुत्पादाला जाणतो. अशा प्रकारचा प्रतीत्य समुत्पाद पण ह्या अभिधम्म पिटकात आलेला आहे. कुशल धम्म, अकुशल धम्म, अव्याकृत धम्म ह्या प्रकारचा अभिधम्मामध्ये पूर्ण आले. 5 स्कंद, 12 आयतनं. पुन्हा हे जो पुगलपयती म्हणलं होतं तर 395 प्रकारचे पुगलपयती म्हणजे व्यक्तींचे प्रकार, 395 व्यक्तींचे प्रकार ह्या अभिधम्मामध्ये आलेले आहेत. तर धम्माची 3 लक्षणं जे म्हणतो अनित्य, दुःख, अनात्म हेही तत्त्वज्ञान अभिधम्म पिटकामध्ये आलेलं आहे. तर अशा प्रकारे 45 वर्षाचा भगवंताचा पूर्ण धम्मोपदेश गंभीर स्वरूपापासून सूक्ष्मपासून गंभीर स्वरूपापर्यंत हा पूर्ण ह्या 3 पिटकामध्ये आलेला आहे. प्रचंड महासागर आहे. तर ह्या प्रत्येक भागावर, प्रत्येक अंगावर PhD करता येते असे हे भाग आहेत. आणि हे तत्त्वज्ञान आपण माहिती करून, जाणून घेऊन, आत्मसात करून त्याच्यावर आचरण करणे म्हणजेच हे निर्वाण पदाकडे जाणारा मार्ग आहे असं भगवंतांनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ह्या मार्गाचं अनुसरण करणे, ती व्यक्ती ह्या मार्गाचं हे अभिधम्म पिटकातल्या गंभीर उपदेश जाणून त्यानुसार जर आपण अनुसरण केलं तर निश्चित निर्वाण प्राप्ती आहे असं भगवंताचं म्हणणं होतं. तर अभिधम्म पिटकाचे हे गंभीर आपण स्वरूप बघितलेले आहेत. तर हे सगळं संगायन हे सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक हे सर्व प्रथम धम्मसंगीतीच्या वेळात संग्रहित केलं गेलं मुखोद्गत पद्धतीने हे 500 अरहंत भिक्षूंनी. तर बघा आपल्याला हे 500 अरहंत भिक्षूचं संगायन म्हणजे संमेलन कसं असेल ते आपल्याला आपण म्हणजे हे करू शकतो की हे 500 भिक्षूंनी कशा प्रकारे हे संगायन केलं असेल. हे 500 भिक्षू तथागतांच्या सानिध्यातले, तथागतांना ओळखणारे, त्यांच्या हयातीतले ते 500 भिक्षू होते. तर हे प्रथम धम्मसंगीतीमध्ये हे सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक हे सगळं मुखोद्गत पद्धतीने संग्रहित केलं गेलं. प्रथम धम्मसंगीती संपली इथे. तर आपण दुसऱ्या धम्मसंगीतीकडे जाऊयात. तर दुसरी धम्मसंगीती भरली 100 वर्षांनी. तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षांनी ही दुसरी धम्मसंगीती भरलेली आहे. इसवी सन 443ला. तर ही भरलेली होती वैशालीमध्ये. तर ह्या धम्मसंगीतीला, दुसऱ्या धम्मसंगीतीला 700 अरहंत भिक्षू ह्याच्यामध्ये यांनी सहभाग घेतलेला होता. तर ह्याचे अध्यक्ष होते, ह्या धम्मसंगीतीचे अध्यक्ष होते महास्तवीर रेवत. तर ही धम्मसंगीती भरण्यामागचंही एक कारण होतं. भिक्षू संघामध्ये काही भिक्षू 10 गोष्टींचं विनय पालन करत नव्हते. फक्त 10 गोष्टींच्या 10 बाबींसाठी ही धम्मसंगीती भरलेली आहे, दुसरी धम्मसंगीती. तर कुठं भरली होती? वैशालीमध्ये. तर ह्या दुसऱ्या धम्मसंगीतीच्या वेळेसच विनयधारी गट आणि फुटीरवादी गट असे 2 गट ह्यावेळेसच पडले होते. वैशालीचे भिक्षू आणि कोसंबीचे भिक्षू. तर ह्या वेळेसच 2 तट पडले. भगवंताच्या काळामध्ये पण वैशालीचे भिक्षू आणि कोसंबीचे भिक्षू यांच्यामध्ये मतभेद तेव्हा पण होते. भगवंताच्या समोरच
कोसंबीच्या भिक्षूंनी भगवंतांना तक्रार केलेली होती की भगवंत तुम्ही वैशालीच्या भिक्षूंवर जास्त प्रेम करता, त्यांना जास्त मान देता किंवा त्यांच्यावर जास्त प्रेम करता, असं कोसंबीच्या भिक्षूंचं म्हणणं होतं. तर तथागतांनी त्यांना सांगितलं की असं काही नाही, मी सगळ्यांवर तेवढंच प्रेम करतो. तुमच्या मनातले, तुमच्या दोघांच्या याच्यामधले, भिक्षू संघामधले काही मतभेद असतील तर ते तुम्ही आपसात चर्चा करून मिटवून घ्या, हा तथागतांनी त्यांना सांगितलं. आणि काही न बोलता, आनंदाला सुद्धा काही न बोलता तथागत हे 15 दिवस राजगृहाच्या कुठल्या तरी वनामध्ये ते राहिलेले आहेत. 15 दिवस त्यांनी कोणालाही काही सांगितलेलं नव्हतं, असा उल्लेख आलेला आहे. तर त्यावेळेस ह्या 15 दिवसामध्ये हत्ती, माकड आणि खारुताई, खार जिला म्हणतो आपण, ह्या 3 प्राण्यांनी तथागतांची सेवा केलेली आहे असा उल्लेख आढळतो. जे आपण पिक्चर बघतो, माकड जे मधाचं पोळं तथागताला नेऊन जाताना दिलेलं आहे, जे पिक्चर बघतो ते मधाचं पोळं तथागताला माकडांनी ह्या काळात नेऊन दिलं. खारुताईंनी कंसाचे दाणे दिलेला असा पण उल्लेख आलेला आहे. तर तथागत हे 15 दिवस जेव्हा राहिलेले होते तेव्हा ह्या 3 प्राण्यांनी तथागताची सेवा केलेली होती. आणि हे वैशालीचे भिक्षू आणि कौसंबीचे भिक्षू यांच्यामध्ये हा वाद ह्या 100 वर्षामध्ये विकोपाला गेलेला आहे. आणि ह्यांच्यामध्ये 2 भाग पडलेले आहेत, एक विनयधारी गट आणि फुटीरवादी गट. तर ह्या 10 बाबींसाठी जी धम्मसंहिती भरली त्याच्यामध्ये काळविटाच्या शिंगामध्ये मीठ भरून ठेवायचे काही भिक्षू, पदार्थाला चव आणण्यासाठी काळविटाच्या शिंगामध्ये मीठ भरून ठेवणं. काही भिक्षू सोने आणि चांदी हे दानामध्ये स्वीकारत होते. ह्या अशा जवळजवळ 10 बाबींसाठी ही दुसरी धम्मसंहिती भरलेली आहे. तर ह्या 10 बाबींवर चर्चा होऊन 700 अरहंत भिक्षूंनी ही धम्मसंहिती पार पाडली. ही झाली दुसरी धम्मसंहिती. तर आपण आता तिसऱ्या धम्मसंहितेकडे जाऊयात. ही तिसरी धम्मसंहिती भगवान बुद्धाच्या धम्माच्या प्रसारासाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे. आणि ही तिसरी धम्मसंहिती इसवी सन पूर्व 326ला झालेली आहे. आणि तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर 200 वर्षानंतर ही धम्मसंहिती सम्राट अशोकाने पाटलीपुत्र येथे आयोजित केलेली होती. याचे अध्यक्ष होते सम्राट अशोकाचे गुरु मोगलीपुत्र तिस्स. ह्यांनी हा कथावस्तू ग्रंथ लिहिलेला आहे, जो की नंतर अभिधम्म पिटकामध्ये समाविष्ट केला जेव्हा तो लिपिबद्ध झाला. तर ह्या धम्मसंहितेच्या वेळेस सम्राट अशोकाच्या काळापर्यंत 18 संप्रदायामध्ये बौद्ध धम्माची विभागणी झालेली होती. 200 वर्षामध्ये 18 संप्रदाय निर्माण झालेले होते. आणि जेव्हा सम्राट अशोकाने ही धम्मसंहिती घेतली तेव्हा विनय न पाळणाऱ्या 60,000 भिक्षूंना त्यांनी चिवर उतरवलेले होते, त्यांची संघातून हकालपट्टी केलेली होती. तर ह्यांनी कशी पद्धतीने केली? मोगलीपुत्र तिस्स जे ह्या धम्मसंहितेचे अध्यक्ष होते, मोगलीपुत्र तिस्सांनी जे विनय पाळत नव्हते त्या भिक्षूंचा इंटरव्ह्यू, मुलाखत घेतली. म्हणजे कोण विनय पाळत नाहीत असे भिक्षू त्यांनी मुलाखत घेऊन, इंटरव्ह्यू घेऊन त्यांना संघातून त्यांना बाहेर काढण्यात आलं. आणि 60,000 भिक्षूंची ह्या धम्मसंहितेच्या वेळेस हकालपट्टी केलेली आहे. तर आपण नेहमी बोलताना म्हणतो की सम्राट अशोकाने धम्माला आश्रय दिला. तर आपण हा खूप चुकीचा शब्दप्रयोग करतो. तर धम्माला आश्रय कुणीही देऊ शकत नाही. धम्माचा आश्रय आपण घेऊ शकतो. धम्म हे विज्ञान आहे, धम्म ही नीती आहे, अनुसरण करण्याचा मार्ग आहे. सम्राट अशोकाने धम्माश्रय घेतला, धम्माला आश्रय नाही दिला. राजाश्रय धम्माला नाही देऊ शकत कोणी, राजाने धम्माचा आश्रय घेतला असा आपण शब्दप्रयोग केला पाहिजे. आपण चुकीची दुरुस्ती आपण केली पाहिजे. आणि असा शब्दप्रयोग न करता धम्माने राजाला आश्रय दिला असा शब्दप्रयोग आपण जाणून बुजून केला पाहिजे. तर सम्राट अशोकाने धम्माश्रय घेतल्यावर त्याने धम्माच्या प्रसारासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्यांनी स्वतःचा मुलगा आणि मुलगी महेंद्र आणि संघमित्राला तर एक मुलगा होता, 7-8 वर्षाचा संघमित्राला मुलगा होता. तर संघमित्रा आणि महेंद्राला सम्राट अशोकाने श्रीलंकेला धम्मोपदेश देण्यासाठी, प्रसार करण्यासाठी, धम्माचा प्रसार करण्यासाठी पाठवलं. आपल्याला हे माहीत आहे इतिहास. त्याचबरोबर सोन आणि उत्तर हे दोघंजणं
भिक्षू होते, सख्खे भाऊ होते, पूर्वाश्रमीचे सख्खे भाऊ होते. हे दोघंजणं सख्खे भाऊ सोन आणि उत्तर ब्रह्मदेशात पाठवले. सम्राट अशोकाने ब्रह्मदेशामध्ये सोन आणि उत्तरला पाठवलं. श्रीलंकेमध्ये महेंद्र आणि संघमित्राला पाठवलं. महाराष्ट्रामध्ये महास्तवीर, महारखित ह्या भिक्षूंना त्यांनी महाराष्ट्रात पाठवलं. आणि हिमाचल प्रदेशामध्ये स्थवीर, मध्यम नावाचे जे भिक्षू होते त्यांना सम्राट अशोकाने प्रसारासाठी जिकडे तिकडे पाठवला. आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा भारताबाहेर प्रसार होण्यास सुरुवात झाली आणि बौद्ध धम्माचा यावेळेस खूप जोरात प्रसार झालेला आहे. तर ही झाली तिसरी धम्मसंगीती. ह्यावेळेस बौद्ध धम्माचा खूप प्रसार देश विदेशामध्ये झालेला आहे. सम्राट अशोकाचं धम्म प्रसारासाठी खूप मोठं काम ह्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. तर चौथी धम्मसंगीतीकडे आपण वळताना, चौथी धम्मसंगीती झाली 500 वर्षानंतर, तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर 500 वर्षानंतर. तर ह्या झालेल्या आहेत 2 धम्मसंगीती. एक झालेली आहे भारतामध्ये आणि दुसरी झालेली काश्मीरमध्ये. तर आपण काश्मीरमध्ये झालेली धम्मसंगीती सुरुवातीला बघूयात. तर काश्मीरमध्ये झालेली धम्मसंगीती ही अनुराधापूर येथे झालेली होती अभयवट्टगामिनी राजाच्या काळामध्ये. तर ह्या श्रीलंकेत भरलेली ही हीनयानपंथीयाची संगीती असं म्हणतात. आणि जी भारतात श्रीलंकेत भरलेली होती कुंडलवन येथे ही महायानपंथीयाची म्हणतात. तर श्रीलंकेमध्ये हीनयानपंथीयाची जी धम्मसंगीती भरलेली होती, तर ह्यावेळेस ह्या संगीतीचे अध्यक्ष होते महास्थेर रखित भंतेजी, ह्या संगीतीचे अध्यक्ष होते. आणि ही श्रीलंकेत झालेली धम्मसंगीती ही जवळजवळ 1 वर्ष चाललेली आहे. आणि ह्या संगीतीच्या वेळेसच जे त्रिपिटक जे मुखोद्गत पद्धतीने आत्तापर्यंत होतं, हे त्रिपिटक लिपिबद्ध झाले. पहिल्यांदा ताम्रपटावर सिंहली भाषेमध्ये हे लिपिबद्ध करण्यात आलेलं आहे ह्या चौथ्या धम्मसंगीतीच्या वेळेस. तर बघा आत्ताच दोन संगीत्या भरलेल्या आहेत, चौथी काश्मीरला आणि श्रीलंकेमध्ये. तर जी भरलेली होती तो काळ होता कनिष्क राज्याचा काळ. तर कनिष्क राजाने ह्यावेळेस, कनिष्क राजाचा काळ म्हणजे हा मूर्तिकलेचा काळ म्हणतात. कनिष्कमध्ये पहिल्यांदा तथागतांची मूर्ती घडवल्या गेलेली आहे. आणि ह्या कनिष्क राजाने ज्या धम्मगाथा होत्या ह्या पहिल्यांदा संगमरवरावर कोरून घेतलेल्या आहेत. पहिल्यांदा जी संगीती इकडं चौथी होती त्यावेळेस कनिष्क राजाने पहिल्यांदा संगमरमरावर ही पूर्ण त्रिपिटक कोरल्या गेलेलं आहे त्यांनी. आणि श्रीलंकेमध्ये सिंहल प्रदेशामध्ये तर ह्याच्यामध्ये ह्या मूळ गाभ्यामध्ये कुठलीही ढवळाढवळ झालेली नाही. हे शुद्ध स्वरूपातला धम्म कुठल्याही जगामध्ये, कुठल्याही जगातल्या कुठल्याही देशामध्ये गेलं तरी ह्याच्यामध्ये ढवळाढवळ झालेली नाही. ही आपल्यासाठी खूप जमेची बाजू आहे. तर आपण जेव्हा बुद्ध तत्त्वज्ञान अभ्यासतो किंवा बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध तत्त्वज्ञान निश्चित करण्याची एक कसोटी सांगितलेली आहे. तर ती कसोटी अशी आहे, बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून, बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून जे आहे ते बुद्धाचे नव्हे. ही आपल्याला बाबासाहेबांनी ही कसोटी आपल्याला द बुद्ध अँड इन हिज धम्मा याच्यामध्ये दिलेली आहे. तर जे तर्काला धरून आहे, बुद्धीला सुसंगत आहे, ते आपण भगवान बुद्धाचं आहे असं मानायचं. आणि आपल्याला त्रिपिटकाचा अभ्यास करताना आपल्याला बऱ्याचदा असं निदर्शनात येतं, तेव्हा आपण बाबासाहेबांनी दिलेली ही जी कसोटी आहे त्याचा वापर करून आपण बुद्ध तत्त्वज्ञान शुद्ध स्वरूपातलं आपण जाणून घेऊ शकतो आणि त्याचं आचरण आपण करू शकतो. तर जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला तेव्हा बाबासाहेब म्हणतात, आपण तर तेव्हा गाव कुसाबारे राहत होतो, आपल्याला घरं नव्हते, झोपडीमध्ये राहत होतो. तर तेव्हा बाबासाहेब म्हणतात, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेव. तर अशा प्रकारे 2500 वर्षापूर्वीचा तथागताचा धम्म आजही जसाच्या तसा मानव मात्राच्या कल्याणासाठी उपयोगात आहे. कारण हा विज्ञानवादी धम्म आहे.
विज्ञानवादी शिकवण आहे भगवंताची. जगामध्ये बौद्ध तत्त्वज्ञान खूप, जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये बौद्ध तत्त्वज्ञान आहे. तिथल्या ते रुजले कृतीमध्ये ते आचरण करतात त्यांच्या याच्यानुसार. तर ह्याच्यामध्ये ह्या मूळ गाभ्यामध्ये कुठलीही ढवळाढवळ झालेली नाही. हे शुद्ध स्वरूपातला धम्म कुठल्याही जगामध्ये, कुठल्याही जगातल्या कुठल्याही देशामध्ये गेलं तरी ह्याच्यामध्ये ढवळाढवळ झालेली नाही. ही आपल्यासाठी खूप जमेची बाजू आहे. तर आपण जेव्हा बुद्ध तत्त्वज्ञान अभ्यासतो किंवा बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध तत्त्वज्ञान निश्चित करण्याची एक कसोटी सांगितलेली आहे. तर ती कसोटी अशी आहे, बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून, बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून जे आहे ते बुद्धाचे नव्हे. ही आपल्याला बाबासाहेबांनी ही कसोटी आपल्याला द बुद्ध अँड इन हिज धम्मा याच्यामध्ये दिलेली आहे. तर जे तर्काला धरून आहे, बुद्धीला सुसंगत आहे, ते आपण भगवान बुद्धाचं आहे असं मानायचं. आणि आपल्याला त्रिपिटकाचा अभ्यास करताना आपल्याला बऱ्याचदा असं निदर्शनात येतं, तेव्हा आपण बाबासाहेबांनी दिलेली ही जी कसोटी आहे त्याचा वापर करून आपण बुद्ध तत्त्वज्ञान शुद्ध स्वरूपातलं आपण जाणून घेऊ शकतो आणि त्याचं आचरण आपण करू शकतो. तर जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला तेव्हा बाबासाहेब म्हणतात, आपण तर तेव्हा गाव कुसाबाहेर राहत होतो, आपल्याला घरं नव्हते, झोपडीमध्ये राहत होतो. तर तेव्हा बाबासाहेब म्हणतात, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, जा आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे. आणि जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिला, हा गंभीर स्वरूपाचा धम्म देताना बाबासाहेबांना किंचितही शंका आली नसेल का की माझा समाज हा एवढा गंभीर स्वरूपाचा तत्त्वज्ञान, भगवंताचं तत्त्वज्ञान अंगीकारू शकेल का, याचा अभ्यास करू शकेल का, अशी तीळ मात्र ही शंका बाबासाहेबांना आलेली नाही. आणि त्यांनी आपल्याला हा धम्म तत्त्वज्ञान दिलेलं आहे. तर आपली खूप मोठी जबाबदारी आहे, आपल्याला इतकी मोठी जबाबदारी आहे बाबासाहेबांचं काम आणि तथागतांचा हा धम्म प्रसार करण्यासाठी आपलं खूप मोठं कर्तव्य आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. तर अशा प्रकारे जगाने मान्य केलेले धम्म, जगाने मान्य केलेले धम्म तत्त्वज्ञान आणि जगाने मान्य केलेला ज्ञानाचा महासागर, सिम्बॉल ऑफ नॉलेज, हे दोन्ही महागुरू आपण त्यांचे वारस आहोत. हे दोन्ही महागुरू जगाने मान्य केलेले आहेत आणि आपण त्यांचे वारस आहोत. म्हणून आपली फार मोठी जबाबदारी आहे. जागतिक महागुरूचे आपण वारस आहोत, ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या आजच्या पिढीचं तर खूप मोठं कर्तव्य आहे. आपण त्यानुसार वाटचाल करून आपण एक होऊयात आणि बाबासाहेबांचं संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न साकार करूयात. आणि शासनकर्ती जमात होण्यासाठी आपण बौद्ध बांधव निश्चित एक होऊयात आणि आपण बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करूयात, त्या दिशेने आपण वाटचाल करूयात. तर सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते. जय भीम. आणि मी इथे थांबते.